पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम आणि वाफाळत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. स्वरा जोशी मॅडम, येस. तुम्ही माझ्या लांबच्या भावाच्या जवळच्या मुलगी आहात. गेली अनेक आठवडे मी तुम्हाला इथे सहन करतोय, म्हणजे तुमचं आदरातिथ्य करतोय, तुम्हाला चांगलं चुंगलं खाऊ पिऊ घालतोय, बरोबर की नाही, तुमचे लाड करतोय की नाही. मग तुम्ही त्या मानाने गाणी फार कमी गायलात. मग आज एखादं गाणं म्हणा ना. चालेल. चालेल? एवढ्या लवकर मान्य केलं कसं काय? जरा दया आली तुझ्यावर. त्यातही आहेच परत ॲटिट्यूड. जरा दया आली का माझ्यावर? मग 3, 2. आणि मला भूक पण लागली ना, त्याशिवाय तू खाऊ नाही घालणार मला काही. किती छान बाळ आहे हे. तिला भूक लागली हो. मग मधुराजींच्या हातनं पदार्थ बघूया, पण एक गाणं ऐका उघडे का. आपण एक काम करूया, त्यांना इथे बोलून मग गाणं ऐकूया. चालेल. त्यांना ऐकायला मिळेल ना. ये मालीकडे या. मधुराजी या बरं जरा. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? खूप छान. बरं, तुम्हाला गाणं ऐकायचंय? हो, अगदी. आज स्वरा गाणं म्हणणार आहे. म्हातारा इतुकान अवघे पाहुणचे वयमान, लग्न अजून लहान अवघे पाहुणचे वयमान. क्या बात है. म्हातारा इतुकान अवघे पाहुणचे वयमान. किती गोड, किती छान. एका छानशा गोडशा लहानशा मुलीने म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वैमान. कसं वाटलं तुम्हाला हे गाणं? खूप छान गायली. थँक्यू. फार गोड गायली हो की नाही. खूप. मग आता आज तिचे आपण लाड पुरवलेच पाहिजेत. अगदी. त्याच्यामुळे आजच्या भागातल्या पदार्थांकडे जाऊया. मधुराजी सोबत तुमच्या टिप्स सुद्धा आम्हाला लागणार आहेत, नक्की. हो की नाही. वा, काय करणार आहात मग आज? रवाचा उपमा खाऊन खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आज आपण रोलअप्स करणार आहोत. अजून काय? त्यासोबत रोलचाच प्रकार आहे, त्याला फ्रेंच रोल टोस्ट असं म्हणतात. अच्छा, 2च आहेत. आणि आणखी एक आहे, तो आपण सिक्रेट ठेवूया. क्या बात है. म्हणजे 3 पदार्थ आज आमच्या लाडक्या स्वराजींना खायला मिळणार आहेत, हो की नाही. कारण शेवटी चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे आहेत. तर पहिला पदार्थ बघूया, पण त्याआधी एक प्रश्न पडला आहे. इतका हट्टीपणा करणारी ही मुलगी आज मी म्हणाल्या कसं काय गाणं म्हणाली? खरं काय झालं, उद्या माझी गाण्याची कॉम्पिटिशन आहे म्हणून. हो. काय? तिची उद्या गाण्याची स्पर्धा आहे म्हणून? होय, म्हणजे माझा मान वगैरे ठेवलाय अशातला काही भाग नाही. प्रॅक्टिस नाही, करून म्हणजे घेतली. तुझा मानही राखला गेला आणि प्रॅक्टिसही झाली, बरोबर ना. खूप छान. अभिनय पुरे झाला. स्पर्धा आपली गाण्याची आहे. आपण एक काम करूया, मग खाण्याकडे आम्ही लक्ष देतो, तू गाण्याकडे दे. चालेल. फोकस त्याच्यावरती ठेव, कारण ते तुझं मेन क्षेत्र आहे. आम्ही हे खाणं तयार करेपर्यंत तू गाण्याचा रियाज कर. पदार्थ तयार झाले की आम्ही तुला बोलवतो, ठीक आहे? थँक्यू. बाय. थँक्यू. बाय. थँक्यू. गुणी लेकरू आहे. अगदी. गाण्याची स्पर्धा असल्यामुळे चटकन ती आज गाणं म्हणाली. आता आपण खाण्याकडे बोलूया. Yes. मधुराजी, पहिला पदार्थ काय? सुजी रोल्स बनवतो. वा, आपण करतोय सुजी रोल. सुजी माने रवा, तो साहित्य का हा बताइए जरा. जाड रवा घेतलेला आहे, दही, भरपूर भाज्या, त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी, गाजर, कोथिंबीर, लाल मिरचीची पेस्ट आहे. सुक्या लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजवून मिक्सरला त्यामध्ये थोडासा लसूण आणि मीठ टाकून त्याची पेस्ट केली आहे. वा. ढोबळी मिरची, फोडणी करता मोहरी हवं आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडंसं गरम मसाला, जिरं, हा खायचा सोडा आहे, त्यानंतर हिंग, धणेपूड, कढीपत्ता, चाट मसाला, लाल तिखट आणि तीळ. वा. आता आपण कृतीकडे बोलूया. सुजी रोल म्हणजे रव्याच्या रोलच्या. सांगा काय करायचंय? सगळ्यात आधी त्याचं आवरण बनवायला सुरुवात करूया. तर एक डिश घ्यायची, यामध्ये रवा. फक्की नावाचा एक प्रकार माहिती तुम्हाला? ऐकून आहे. आमच्या ना शाळेमध्ये, म्हणजे मी नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे, खेडेगाव होतं. तिथे माझ्या वडिलांच्या बदलीच्या निमित्ताने काही महिने, काही वर्ष राहिला होतो. तर तिथे ना गरीब मुलांसाठी फकी नावाचा एक पदार्थ शाळांमध्ये दिला जायचा. फकी म्हणजे विदाऊट पाण्याचं, जे फिकं आहे, ज्याच्यामध्ये न चव आहे ना काही आहे, पण त्या गूळ आणि रव्याच्या त्या कोरड्या चवीमध्ये सुद्धा त्याला इतका छान स्वाद असायचा की ते पौष्टिक असायचं फार. फकी. तर तुम्ही काय काय घातलं? रवा घेतला, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, खायचा सोडा घातला आणि आता दही घातलं. तर ह्याऐवजी ताक वापरला तरी चालेल. थोडंसं पाणी घालायचं. बस. चला, सुजी रोल
रवा रोल करण्यासाठी लागणारे हे जे मिश्रण आहे ते आम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. चला, सुजी रोल साठी लागणारा जो सुजी आहे म्हणजे रवा आहे तो आपण दही घालून छान मिक्स केला आणि खायचा सोडा घातल्यामुळे तो जरा थोडासा त्याला मऊ जाळी झालाय. छान येतं आणि मऊ होतं. काय करूया पुढे? सो आता हे झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवूया. ठेवा. हे मुरतंय तोवर आपण याचं स्टफिंग बनवून घेऊ. रोलच्या आत जे लागणार आहे बरोबर. ते. बरं, ठीक आहे. आता काय? यामध्ये बारीक चिरलेला कोबी, वा, भाज्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर घातली, यामध्ये गरम मसाला, धणे पावडर, येस, खूप छान असा चटपटीत होतो हा चवीला, वा, चाट मसाला, लाल तिखट. चाट मसाल्यामध्ये मीठ असतंच त्यामुळे थोडंसं मिठाचा वापर कमी करायचा. बरं, इकडे तुम्ही आम्हाला स्टीमर तयार ठेवा अशी ऑर्डर दिली, ती कशा करता? आता हे मिश्रण यामध्ये स्टफ करायचं, रोल करायचं आणि ते वाफवून घ्यायचं. रोल म्हणल्यानंतर मला पहिलं चित्र आलं होतं ते डीप फ्रायचं, बरोबर. पण हा डीप फ्राय नाही. नाही. आता ही जी कणिक आपण मळून घेतली होती ही घ्यायची आणि शक्य तितकं याचं ना चौकोनी आकारामध्ये लाटून घ्यायचं. अच्छा, एरवी आपण गोल कर. महत्प्रयासाने गोल कसं होईल हा प्रयत्न करत असतो. आता काय? आता हे लाटून झालं की यावर हा लाल मिरचीची पेस्ट आहे, चटणीची पेस्ट, सॉरी लाल मिरचीची पेस्ट. वा. आणि हा ठेचा गरमागरम भाकरीवर तो ठेचा थोडं तेल टाकून जरी खाल्लं तरी खूप छान लागतं. बरोबर आहे. तुम्ही आता एवढाच वापरणार आहेत का या रोलला? हो. ती वाटी मी घरीच घेऊन जाईन कारण ते काही इतक्यात खराब होणाऱ्यातलं नाहीये. नाही. आता काय आणि मधुराजी? आता हे रोल करून घ्यायचं. वा 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 वा, क्या बात आणि है. हे असं स्टीमर मध्ये ठेवून स्टीम करून घ्यायचं. इथे एक प्लेट आहे स्टीमर वरती ज्याला आम्ही छान तेल लावून घेतलेलं आहे. सुजी रोल कुणी म्हणेल तरी का की हा रव्याचा रोल आहे म्हणून आम्ही छान वाफवून घेतो. किती वेळ लागेल त्याला? 10 मिनिटं. सुजी रोल आपण मस्तपैकी वाफवायला ठेवला होता. आता झाकण काढून बघूया कुठवर आलाय. हा हा, काढून घेऊया का? हो. आता सुजी रोलची वाफ जाईपर्यंत एक प्रश्न तुमच्यासाठी आपल्या प्रेक्षकांपैकी पाठवलेला आहे. या आहेत कळव्याला राहणाऱ्या शीतल राऊत. त्या असं म्हणतायत की भाजलेले दाणे त्याची टरफल काढायला बराच वेळ जातो, ते एकसंग पटकन निघायसाठी काय करावं सांगा. शेंगदाणे भाजण्यापूर्वीच हात पाण्यामध्ये बुडवायचे आणि हलकेसे शेंगदाण्याची टरफल किंवा कवर ते ओलं करायचं, मग भाजायचं. म्हणजे ते पटकन म्हणजे भाजतानाच बऱ्याचदा निघून जातात. शेंगदाणे काय किंवा माणसं काय त्यांच्यातला ओलावा गेला की टरफल निघतातच. कळलं का तुम्हाला शीतलजी? प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आता काय करूया पुढे? आता हे हलकसं थंड करून घेऊयात, तोवर फोडणीची तयारी करूयात. अरे वा, फोडणीची तयारी म्हणजे मला आता माझा अभ्यास असं सांगतो की तेल लागेल. हो. अरे बापरे, खूपच विद्वान होत चाललोय मी वरचेवर. बस. पुढे? भारताच्या बाहेर ना परदेशामध्ये ते तापमापी असतं म्हणजे टेम्परेचर मोजण्यासाठी. आपल्या इथे त्याची सोय नाही. सो मग आपल्या इथे तेल तापलंय कसं कळायचं, म्हणून मग फोडणी आपण मोहरी टाकतो. म्हणजे मोहरी फुटली म्हणजे तेल व्यवस्थित तापलं, गरम झालं. आमच्या गल्लीतले डॉक्टर आहेत ते तर माणसाचे थर्मामीटरने मोजत नाहीत, पाहूनच सांगतात ह्याला 102 आहे म्हणून. त्यामध्ये मोहरी घालूया. हो, घाला. गॅस बंद करते. जिरं, वा, चिमुटभर हिंग, कढीपत्ता आणि तीळ. आता काय? आता हा रोल पण थंड झाला. कट करायचं का? कट कर. घ्या. हो 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 हो, हे असं खूप छान दिसतं. अफलातून. विश्वास ठेवा, या रेसिपीसाठी मधुराजींना माझ्याकडून 100 पैकी 1000 मार्क्स. आणि आता यावर अरे क्या बात है. सुजी रोल म्हणजे रवा रोल तयार झालेला आहे आणि मुख्य म्हणजे वाफवलेला असल्यामुळे नो तेलकट. पटकन लिहून घ्या. सुजी रोल साठी लागणारं साहित्य आणि कथळे.
आता सुजी रोल तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम आवरण तयार करण्यासाठी एका प्लेटमध्ये जाड रवा घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ, थोडासा खाण्याचा सोडा आणि थोडंसं दही घालावं. थोडं थोडं पाणी घालत गोळा तयार करून घ्यावा. आता हा गोळा मुरण्यासाठी झाकून बाजूला ठेवावा. रोलच्या आतील स्टफिंग बनवण्यासाठी एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला, धणेपूड, चाट मसाला, लाल तिखट, चवीनुसार थोडंसं मीठ घालून सगळं व्यवस्थित एकत्रित मिसळून घ्यावं. आता भिजवून ठेवलेल्या रव्याच्या गोळ्यातून एक छोटा गोळा काढून घेऊन पोळपाटावर शक्यतो चौकोनी आकारात लाटून घ्यावा. त्यानंतर त्यावर प्रथम लाल मिरची लसणाची पेस्ट पसरवून घ्यावी. त्यावर तयार केलेलं भाज्यांचं मिश्रण पसरवून घ्यावं. त्यानंतर त्याचा रोल तयार करून तो स्टीमरमध्ये 10 मिनिटं वाफवून घ्यावा. हा तयार रोल प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यावा. एका लहान कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर गॅस बंद करून त्यात जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि तीळ घालावे. थंड झालेल्या रोलचे तुकडे करून घेऊन त्यावर तयार फोडणी पसरवून घालावी. स्वादिष्ट आणि पौष्टिक सुजी रोल तयार आहे. बघा हो बघा खवय्यांनो, सुजी रोल काय सुंदर केला तो मधुराजी. खाऊया. थोडा मोह आवडतो मी, कारण ते लेकरू जरा रियाजाला गेलंय ना. आपण आता पुढचा पदार्थ बघूया. काय याचं नाव आहे? हे पण फ्रेंच रोल टोस्ट करतोय. अच्छा, फ्रेंच रोल टोस्ट. चला मग लागणारं साहित्य बघूया. अंडं लागेल, ब्रेडचे स्लाइसेस, केळी आहे, दूध, बटर, चॉकलेट स्प्रेड, साखर, व्हॅनिला, चॉकलेट सिरप आणि चिमूटभर मीठ. वा, साहित्य आपण पाहिलंय. कृती, तुम्हाला हॉबीज काय काय हो? गाणं, गाणे, कविता, वाचन वगैरे असं काही? वाचन करायला आवडतं मला. अच्छा. आणि ड्रॉइंग, रांगोळी वगैरे, मेहंदी. मुलांसाठी वगैरे काही हौशनी गात नाही असं एखादं गाणं? ते नवरा करतो. खाणं यांच्याकडे, गाणं त्यांच्याकडे. आता काय ह्याच्या कडा कट करून घे. बरं, ठीक आहे. ब्रेडचे काप याच्या कडा आपण काढून घेतल्या. आणि आता हे असे लाटून घ्यायचं. हे असं केल्याने काय होतं ना, आपण हे डीप करणार आहोत ते दूध किंवा त्याचं जे मिश्रण आहे ते कमी सोक करतं, म्हणजे ते असं मऊ नाही पडत. अच्छा, मग हे असं लाटून घ्यायचं. बरोबर. आता काय आपल्याला गॅसचं काम नाही का आज? आहे ना. अच्छा. अंडर नसेल घालायचं तरी चालू शकते यामध्ये. अच्छा. फक्त मग 1 चमचाभर फक्त कॉर्नफ्लॉवर घालायचं, म्हणजे मग ती कन्सिस्टन्सी येण्यासाठी. बरं, ठीक आहे. अंड घालून त्याच्यात दूध घातलं. 2 चमचे दूध. तुमच्या मी पोस्ट बघत असते सोशल मीडियावर, तुम्हाला 2 मुलं आहेत. सो जुळ्याचं दुखणं असं म्हणतात की एक रडलं की दुसरंही रडायला लागतं, तर तसं तुम्हाला अनुभव आहे का? एक मुलगा आणि एक मुलगी. हा, जुळा आहे मला, बरोबर आहे. पण तर नाही, त्यांचं खरं दुखणं नाहीये, पण एवढं मात्र जुळ्याचं दुखणं का म्हणत असेल असा विचार केला तर असं आहे की हे नक्की आहे की त्याला सर्दी झाली की तिला होते, तिला झाली की त्याला होते, कारण ते एकत्र खेळतात ना सतत. बरोबर. आणि सतत एकत्र असल्यामुळे मग त्रासही एकत्र, आनंद एकत्र, म्हणून त्या अर्थाने जुळ्याचं दुखणं म्हणत असते. बाकी आई वडील म्हणून आपल्याला दुप्पट आनंद आहे, तो काही विषयच नाही. आता काय काय घातलं आपण याच्यात? दूध घातलं, थोडीशी साखर, व्हॅनिला आणि अगदी चिमूटभर मीठ घातलं. बर. हे फेटून घेऊया. आता हे मिश्रण तयार आहे. आता आपण तवा गरम करायला ठेवूया. आता हे जे ब्रेडचे स्लाइसेस आहेत यावर हे चॉकलेट स्प्रेड घालून घ्यायचं. बर. वा. परदेशामध्ये जेव्हा मी शूटिंगला गेलो होतो किंवा नाटकाच्या प्रयोगांसाठी जातो तेव्हा तिकडे ब्रेकफास्टला हेच असतं, चॉकलेट स्प्रेड आणि टोस्ट केलेला ब्रेड. आणि तिकडची अंडी ही पिवळी असतात. हो, म्हणजे जरा पौष्टिक जास्त असतात अशी म्हणतात बाबा. आता कोणाला माहित आहे, कोणी जाऊन पाहिले आत. आता हे स्टफ करूयात. कुठलाही आवडीचं तुम्ही फळ इथे वापरू शकता. मी केळी घेते. आणि मला असं वाटतं जिम करणारी जी मंडळी आहे पर्टिक्युलरली, तर ते न व्यायाम करून आल्यानंतर हे अशा प्रकारचे पदार्थ खूप खातात. कारण केळी पौष्टिक, हे जे आता चॉकलेट स्प्रेड आपण वापरतो त्याच्याने एनर्जी मिळते. बरोबर. आणि ह्याच्यात म्हणजे व्हाईट ब्रेड असेल किंवा आपला तो काय गव्हाचा ब्रेड असेल तर तो अजूनच पौष्टिक. आता काय करायचं? आता हे याचे रोल करून घ्यायचे. आणि फक्त हे लहान मुलांना नाही, मोठेही हे तितक्याच आवडीने खातात. हो, हे प्रकार मोठ्यांनाच जास्त आवडतात असे पदार्थ. लहानांच्या नावावरती ते खपवले जातात.
आता बटर घालूयात. घाला घाला. येस. हा, पुढे हे आता अंड्यामध्ये डीप करायचं. डीप करायचं आणि हे या बटरमध्ये छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं. वा 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 वा. चला, फ्रेंच टोस्ट रोलअप करायला अतिशय सोपा पदार्थ आहे. त्यात केळी आहे, चॉकलेट स्प्रेड आहे, त्याच्यामुळे पौष्टिक आहे. अंड्याचा वापर ऑप्शनल आहे. तुम्हाला करायचं असेल तर करा, नाही तर नका करू. आता छान ब्राऊन होत आहेत मस्त. आम्ही ते बटरवरती शालो फ्राय करून घेतो. तुम्ही लिहून घ्या फ्रेंच टोस्ट रोलअप साठी लागणारं साहित्य आणि कृती. आता फ्रेंच रोल टोस्ट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम ब्रेडच्या कडा सुरीने काढून घ्याव्या आणि स्लाइस लाटण्याने लाटून घ्यावे. एका बाउलमध्ये एक अंड फोडून घ्यावं. अंड्यामध्ये 2 चमचे दूध घालावं. साखर, व्हॅनिला इसेन्स, चिमूटभर मीठ घालून ते फेटून घ्यावं. आता ब्रेडच्या स्लाइसेसना चॉकलेट स्प्रेड लावून घ्यावं. त्यावर केळ्याचे तुकडे ठेवावे आणि ब्रेडचे रोल्स तयार करून घ्यावे. आता गरम पॅन मध्ये बटर घालावं. तयार ब्रेड रोल्स अंड्याच्या मिश्रणात घोळवून बटर मध्ये सोडावे आणि सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्यावे. त्यानंतर चॉकलेट सिरपने गार्निश करून घ्यावे. हेल्दी आणि टेस्टी फ्रेंच रोल टोस्ट तयार आहेत. वाह वा मधुराजी, फर्स्ट क्लास पदार्थ झालेला आहे. आता काय करूया? आता हे चॉकलेट सिरपने गार्निश करून खायचं. करा बरं मग. किती छान झालं. तुम्ही हा पदार्थ केला आणि त्याहून छान झालं की स्वराज रियाजाला गेली. म्हणजे सगळं मला एकट्याला खाता येईल. इतका निर्दय नाही मी. खाताना तिला बोलवीन सुद्धा, प्रयत्न करीन. रियाजाला महत्व दिलं तर रियाज करू द्या, हो की नाही? अगदी. पुढचा पदार्थ काय आपला? फ्रूट पारफ्रेट बनवतं. फ्रूट पारफ्रेट. अप्रतिम. लागणारं साहित्य सांगा. पिठी साखर, कुठल्याही बिस्किट घेतलं तरी चालेल आणि त्याचा चुरा करून घ्यायचा. बर. दही आहे, हंकड म्हणजे चक्का. अच्छा. अननसाचे तुकडे काप, स्ट्रॉबेरीचे काप, स्ट्रॉबेरी सिरप, वितळून घेतलेलं बटर आणि व्हॅनिला. क्या बात है. कृती झटकन करूया का? येस. काय करायचं पहिल्यांदा? इथे आपल्याला 2 मिश्रण करावे लागतील. बर. आधी दह्याचं करूया. दही म्हणजे चक्का वापरतोय आपण. हा, हो, यातलं पाणी पूर्ण काढून घेतलं. बरोबर. चक्का म्हणलं ना की मला आमच्या परभणीचे दिवस आठवतात. आजोबांच्या धोतरामध्ये आईने खिडकीला बांधून ठेवलेलं ते दही, रात्रभर त्यातलं पाणी टपक 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 करून सकाळी तो राहतोय तो चक्का. मग त्याचा आजीने सकाळी केलेलं श्रीखंड. काय काय घातलं? पिठी साखर आणि थोडंसं व्हॅनिला. वा. आणि हे फेटून घ्यायचं. तर हे मिश्रण तयार आहे. तर एक बेस लागतो हे बनवण्यासाठी. सो बिस्किटचा चुरा. वा. आणि बटर घालायचं. अरे वा. आणि हे जस्ट मिक्स करून घ्यायचं. आता काय? आता असे ग्लासेस घ्यायचे किंवा बाउल घेतला तरी चालेल. यामध्ये बेसला हे घालून घ्यायचं. वा वा. म्हणजे चीज केकचा जसा बेस असतो त्याच पद्धतीने हे मी हा पदार्थ कुठे खाल्ला होता? हा मी भारताबाहेर होते तेव्हाच खाल्ला. अच्छा. आता काय? आता आवडीप्रमाणे मी इथे स्ट्रॉबेरी घेतली. स्ट्रॉबेरीचा एक लेअर टाकून घेऊ. हे ना, जेव्हा आपण एखाद्या केक शॉप किंवा डेझर्टच्या एखाद्या ह्याच्यामध्ये जातो तेव्हा काचेच्या त्या पेटीमध्ये ठेवलेलं असतं ते दिसतं, जे आपल्याला नेहमी अट्रॅक्ट करतं. तेच हे घरी करता येऊ शकतं. सोपी पद्धत आहे. आता हे दह्याचं मिश्रण आहे, आपण यामध्ये घालून घेऊया. म्हणजे ते यामध्ये सेट करायला सोपं पडेल. अच्छा. ही पायपिंग बॅग हल्ली जे जे लोक घरी करतात केक त्यांना माहितीच आहे. चला 3, 2, 1 स्टार्ट. हॅपी बर्थडे. कुठून करू? चालेल. ये. तर यावर अननस. फर्स्ट क्लास. पाइनएपल. वाव. झालं. आता असेल तर थोडंसं स्ट्रॉबेरी सिरप. वा 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 वा. ए ट्रे पठ्ठे. अफलातून.
फ्रूट पारफ्रेट हे बाहेर तुम्ही खायला गेलात तर महाग मिळतं. खरं तर काय वापरलंय? चक्क्याचं दही वापरलंय, बिस्किटाचा चुरा वापरलाय, घरी असलेली फळं वापरली आहेत. फक्त उत्तम मांडणी आणि अप्रतिम देखावा याच्या जोरावरती हा एक 7 स्टार पदार्थ आम्ही तयार केलेला आहे. फ्रूट पारफ्रेट. पटकन घेऊन घ्या साहित्य आणि खुर्ची. फ्रूट पारफेट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये चक्का, पिठी साखर आणि थोडासा व्हॅनिला इसेन्स घालून एकत्र फेटून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये बिस्किटाचा चुरा आणि वितळवलेलं बटर घेऊन ते व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यावं. सर्विंग बाउल किंवा ग्लासमध्ये सगळ्यात आधी बिस्किटाचा चुरा घालावा. बोटाने दाबून तळात सेट करावा. त्यावर स्ट्रॉबेरीच्या तुकड्यांचा एक थर लावावा. आता चक्क्याचं तयार मिश्रण पायपिंग बॅग मध्ये भरून या स्ट्रॉबेरीच्या थरावर त्याचा एक थर तयार करावा. त्यावर अननसाच्या तुकड्यांचा थर लावावा. पुन्हा चक्क्याचा थर त्यावर लावून स्ट्रॉबेरी सिरप घालावं. हेल्दी आणि दिसायला सुंदर दिसणारं फ्रूट पारफेट हे डेझर्ट तयार आहे. काय थाट आहे बघा. मधुराजींनी आज 3 इतके सुंदर पदार्थ केले. एक छान रोल आहे, एक अंड घातलेला रोल आहे आणि एक छान फळांचा आहे. डेझर्ट आहे. वा, आपण सगळे मिळून हे खाऊया. तुम्ही आणि मी तर आहोतच, पण रियाजाला बसलेली स्वरा सुद्धा आहे. आता काय, एरवी मी खूप माणुसकी दाखवतो, तिला बोलवतो, खाऊ घालतो. आज मी माझं पोट भरणार आहे आणि जे राहील ते मी तिला देणार नक्की आहे, पण असं बोलून नाही, मी तिला नेऊन देईन. रियाज जरा कंटिन्यू होऊ द्या, हो की नाही? बरोबर. तेही महत्वाचं आहे. आणि आजच्या भागात मस्त निरोप देऊया प्रेक्षकांना. पण लक्षात ठेवा, निरोप फक्त आजच्या भागापुरता आहे. काय, प्रेमाच्या भेटींमध्ये थोडासा विरह असलं ना की नंतर भेटायची मजा जरा जास्त असते. तुम्हाला तर माहिती आहे, हो की नाही? तसाच हा विरह थोडा सहन करूया. भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.